सकाळ सकाळी आमच्या बाबूचं रडगाणं सुरू झालं, कारण की ती एंगेजमेंटला चालली आहे. आमच्या गावात आज लग्न आहे. तर हा मी येऊ मम्मी मी येऊ असंच चाललेलं त्याचं. पण आईच काही घेऊन जायच्या मूडमध्ये नव्हती, लांब होतं थोडंसं. आणि मग दुपारचं जेवण वगैरे केलं मी, त्याला जरा साईडलाच ठेवलं. आणि मग आमच्याकडे बायका आल्यात, बिकॉज ना खाली हळदचं पूर्ण मॅनेजमेंट आहे आणि वरती आमच्याकडे जेवण. एवढ्या सर्वांना खाली जागा होणार नाही म्हणून. आणि कोकणात हल्ली तुम्हाला माहिती असेल ना, सुपारी तर पाहिजेच असं ते खण तोंडात टाकायला. आणि बिचारा नवरदेव आमचा लग्न उद्या आहे आणि आज कामं करतोय. घरी आली तर त्यांचं सारवण वगैरे चाललेलं, बिकॉज आपल्या इथे काही कार्यक्रम असले की आपण पहिलं सारवण वगैरे करून घेतो. रांगोळी वगैरे झाल्यावर मी स्वतः तयार व्हायला गेली. तयार झाल्याच्यानंतर जरा खाली बघितलं, एका साईडला ना महाराजांची मूर्ती होती आणि एका साईडला हळदीचं पूर्ण रेडी केलेलं. आणि आमच्या पोरांचा ना वाजवता त्याचा व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला, कसं आहे नक्की सांगा. बाय बाय फ्रेंड्स, उद्या भेटू. टाटा.